कल्याण डोंबिवली महापालिकेकडून माल थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली असून टिटवाळ्यातील जी.आर. पाटील माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 1,28,00,000 रुपयांची मालमत्ता कर थकवल्यामुळे महापालिकेच्या कर वसुली विभागाने शाळा तसेच मुख्याध्यापकांचे कार्यालय सील केले आहे। महापालिकेने यंदा मालमत्ता कर वसुलीचे 500 कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले असून आतापर्यंत सुमारे 320 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत। मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणांसह एकूण थकबाकी सुमारे 2,500 कोटी रुपयांच्या घरात आहे। थकबाकी न भरल्यास संबंधित मालमत्ता सील करून पुढे लिलाव करण्याची कारवाई महापालिकेकडून केली जात आहे। कारवाई पथक शाळेत दाखल झाल्यानंतर व्यवस्थापनाने विश्वस्तांचे कार्यालय सील करण्याची विनंती केली होती, मात्र ती नाकारत शाळा आणि मुख्याध्यापकांचे कार्यालय सील करण्यात आले। यामुळे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयातच अडकली आहेत। सध्या शाळेत तोंडी परीक्षा सुरू असून परीक्षा काळात ही कारवाई टाळायला हवी होती, अशी प्रतिक्रिया पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गातून व्यक्त होते। मात्र वेळेत थकबाकी भरली असती तर ही वेळ आली नसती, असेही मत व्यक्त केले जाते। दरम्यान ही शाळा महापौर हर्षाली थविल यांच्या प्रभागात येत असून शाळेच्या प्रतिनिधींनी महापौरांची भेट घेऊन कारवाईबाबत माहिती दिली आहे। या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।